मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अर्जुन आणि सायली दोघेजण कपल डान्स करत असतात. आता मग एक वेटर मुद्दाम अर्जुनला जाऊन धडकतो आणि त्याच्या अंगावर ज्यूस सांडतो आणि मग तो अर्जुनला सॉरी बोलू लागतो. अर्जुन पण जाऊ दे म्हणून ती गोष्ट सोडून देतो आणि मग तो त्याच्या रूममध्ये कपडे बदलण्यासाठी जातो. इकडे आता साक्षी घरी जाण्यासाठी तिची बॅग भरत असते. तिला घरी जायचं नसतं. चैतन्याकडून अजून सेवा करून घ्यायची असते. ती मग महिपतला फोन लावला आहे असं दाखवते आणि खोटं खोटं फोनवर बोलत असते. ती मुद्दाम बोलते की काय अण्णा, तुम्ही 4-5 दिवस चाललाय, मी घरी एकटीच आहे. आता मग चैतन्य साक्षीला तसं बोलताना पाहून मग बोलतो की साक्षी, मी तुला एकटीला असं आजारी असताना एकटीला राहू देणार नाही. साक्षी मग मुद्दाम फोनवर बोलते की अण्णा, मी चैतन्यपाशीच राहते. चैतन्य मात्र साक्षीच्या खोट्या बोलण्यात अडकतो. इकडे आता सायली हॉटेलमध्ये थांबलेली असते. प्रिया मग त्या वेटरला सायलीला दारूच्या ग्लासमध्ये ज्यूस टाकून द्यायला सांगते. तो वेटर मग सायलीला दारू असलेला ज्यूसचा ग्लास देतो. सायलीला पण तहान लागलेली असते. ती मग तो ज्यूस पटकन पिऊन टाकते आणि मग थोड्या वेळाने तिला दारू चढल्यावर ती एका खुर्चीवर येऊन बसते. इकडे आता रविराज प्रियाच्या खोलीमध्ये बसलेला असतो. सुमन त्याला बोलवायला आलेली असते. ती बोलते की भाऊजी, तुम्हाला तन्वीची फारच आठवण येत आहे का? तिचं लग्न झाल्यावर मग तुम्ही काय कराल? रविराज बोलतो की खरंच मला माहीत नाही माझं काय होईल. आता मग सुमन रविराजला खाली नाश्ता वगैरे करायला बोलवत असते. पण रविराज बोलतो की मी आता इथेच तन्वीची रूम साफ करतो, म्हणजे ती आल्यावर मला तिला सरप्राईज देता येईल. आता मग इकडे सायलीला दारू चढलेली असते. ती खुर्चीवर बसून दुसऱ्या 2 माणसांना तिच्यापाशी बोलावते आणि त्यांना अर्जुन सुभेदार कुठे आहेत असं बोलत असते. पण ती बोलताना अर्जुन सर असं बोलते. ती माणसे बोलतात की ते सर मगाशीच निघून गेले, पण तुम्ही त्यांना अर्जुन सर असं का बोलताय? सायली मात्र त्यांना काहीसुद्धा सांगत नाही. प्रियाला वाटतं की सायली अजूनसुद्धा काहीसुद्धा बोलत नाहीये. तिला बहुतेक दारू जरा चढली नसेल, म्हणून मग प्रिया अजून थोडी दारू ग्लासमध्ये भरून त्यावर ज्यूस टाकून सायलीला द्यायला सांगते. आता मग तो वेटर ती पण दारू सायलीला देतो. सायली ती पण दारू पिते आणि मग तिला अजूनच जास्त दारू चढते. इकडे आता नागराज नाश्ता करत असताना सुमन त्याला बोलते की भाऊजी वरती एकटेच तन्वीची रूम साफ करत आहेत, तुम्ही जरा जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत बसा. पण नागराज बोलतो की नको अगं, दादा एकटा असेल ना तर त्याला त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देता येईल. पण सुमन निघून गेल्यावर त्याला आठवतं आणि मग तो पटकन पळत पळत वरती जातो. तो वरती गेल्यावर रविराज नेमका कोणती तरी फाईल पाहत असतो आणि त्या फाईल शेजारीच प्रियाचं गाठोडं असतं. नागराज बोलतो की दादा, तुला कोणीतरी खाली बोलवलं आहे, पटकन जा. रविराज मग खाली निघून गेल्यावर नागराज ते गाठोडं उचलतो आणि कपाटावर फेकून देतो. आता मग त्याच्या जीवामध्ये जरा जीव येतो. इकडे आता सायलीला फारच दारू चढलेली असते आणि इतक्यात अर्जुन येतो. सायलीने दारू प्यायलेली पाहून अर्जुन फारच हादरतो. तो सायलीला रूममध्ये चला असं बोलत असतो, पण सायली काही रूममध्ये यायचं नाव घेत नसते. अर्जुनला एक माणूस बोलतो की त्यांना घेऊन जा, फारच चढली आहे. पण अर्जुनला मात्र आता फारच टेन्शन येतं. तो सायलीला सावरण्याचा प्रयत्न करत असतो, पण सायली काही तिथून हलत नसते. ती अर्जुनची चांगलीच फजिती करते. सायली बोलत असते की मला फारच भूक लागली आहे आणि मग ती शेजारच्या एका माणसाच्या हातातली जिलेबी उचलते आणि स्वतः खाऊ लागते. सर्व लोक त्या दोघांना हसू लागतात. प्रियाने मात्र व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलेलं असतं आणि ती त्या दोघांची शूटिंग काढत असते. सायली मात्र अर्जुनला काही आवरत नसते. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.